आपण पाहत आहात विश्व विनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। शील समाधी प्रज्ञा हे तत्वज्ञान मूळ बुद्धाच्या धम्माची इमारत आहे। भंतीजी पय्यानंद थेरो। उमरगा तालुक्यातील कराळी येथील 7व्या विशाल बौद्ध धम्म परिषदेला मोठा प्रतिसाद। धम्म अंगीकारायचे असेल तर अगोदर त्याचा अभ्यास महत्वाचा। धम्माचे अंतरंग बौद्ध धम्माचे अंतर्मन पाहावे लागेल। धम्माची व्याख्या पाहावी लागेल। धम्माचे स्वरूप काय, धम्माचे फळ काय, धम्माची परिणती काय, धम्माची पायरी काय, या सर्व गोष्टी तुम्हाला धम्माच्या अभ्यासांती समजतील। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती प्रमाण मानून विचारांचे परिवर्तन करत 22 प्रतिज्ञेचे पालन करावे असे मत भंतीजी पय्यानंद यांनी व्यक्त केले। तालुक्यातील कराळी येथे शनिवार दिनांक 22 रोजी दी लॉर्ड बुद्धा रिलिजियस अँड चॅरिटेबल ट्रस्ट व भंते सुमंगल यांच्या पुढाकाराने आयोजित 7व्या धम्म परिषदेस भंतीजी पय्यानंद थेरो यांनी संबोधित केले। यावेळी उद्घाटक म्हणून माजी मंत्री आमदार संजय बनसोडे, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष कैलास शिंदे, उमरगा लोहारा विद्यमान आमदार प्रवीण स्वामी हे होते। धम्मपीठावर भंतेजी धम्मसार, भंतेजी सुमेध नागसेन, तसेच भंतेजी कश्यप, भंतेजी अमरज्योती, भंतेजी सुमंगल, भंतेजी विनयशील, स्वागताध्यक्ष दिलीप भालेराव, ट्रस्टचे अध्यक्ष विलास खिलारे, अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम, ट्रस्टचे उपाध्यक्ष मचिंद्र सरपे, सचिव संजय ओव्हाळ, डॉक्टर कमलाकर कांबळे, डॉक्टर श्रीकांत गायकवाड, एस.के. चेले तसेच विजय वाघमारे आदींची उपस्थिती होती। पुढे बोलताना भंतेजी पय्यानंद थेरो म्हणाले की धम्मामध्ये तुम्ही सुद्धा पंचशीलधारी झाले पाहिजे, तुम्ही सुद्धा अष्टशील दिले पाहिजे। शील, समाधी, प्रज्ञा हे तत्वज्ञ मूळ बुद्धाच्या धम्माची इमारत आहे। त्याचा गाभा म्हणजे समाधी आहे आणि त्याचा कळस म्हणजे प्रज्ञा आहे। मनाची शुद्धता म्हणजेच त्याची समाधी आहे। एकाग्रता, शांती ही समाधी आहे आणि त्यातूनच मिळणारे जे शुद्ध ज्ञान आहे, अशा पद्धतीत धम्माचं ज्ञान निर्माण होतं। धम्माचा अभ्यास केल्याशिवाय शुद्ध श्रद्धा कळणार नाही। धम्माचं ज्ञान घेतल्याशिवाय बुद्ध कळणार नाहीत। विद्वान लोकांनी बुद्ध आणि धम्माला आधी स्वीकारले। आपल्या जीवनामध्ये दुःख आलं नाही पाहिजे। जीवन नीतिमान सुखी झालं पाहिजे। जीवनामध्ये कलह, वाद, विवाद अशा प्रकारे कुठल्याही प्रकारची गोष्ट नको असेल तर धम्म स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही। तेव्हाच जीवन सन्मार्गाचे होईल। यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक व मार्गदर्शक माजी मंत्री संजय बनसोडे यांनी या कपिलवस्तू बौद्ध विहाराच्या चालू कामासाठी लागणाऱ्या निधीसाठी सर्व प्रयत्न करू, तसेच हे धम्मज्ञानाचे, धम्मप्रचार व प्रसाराचे प्रमुख केंद्र व्हावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत मांडले। अध्यक्ष समारोप कैलास शिंदे यांनी केला, तर धम्म परिषदेच्या आयोजनाचा उद्देश विषद केला। जगात धम्म झपाट्याने वाढत असून धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी बौद्ध अनुयायांची जबाबदारी मोठी असल्याचे ते म्हणाले। यावेळी साधुकारांच्या जय जयकार करीत विविध ठराव घेण्यात आले। यावेळी भंतेजी धम्मसार, भंतेजी सुमेध नागसेन यांची धम्मसेना, तर ट्रस्टचे अध्यक्ष विलास खिलारे, डॉक्टर कमलाकर कांबळे, डॉक्टर श्रीकांत गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले। धम्म परिषदेसाठी ट्रस्टचे उपाध्यक्ष एम.एस. सरपे, कोषाध्यक्ष कैलास शिंदे, संचालक दिलीप भालेराव, डी.टी. कांबळे, बालाजी गायकवाड, संतोष सुरवसे, समीर सुतके, गोल कांबळे आदींनी पुढाकार घेतला। प्रारंभी भीमगीतांच्या कार्यक्रमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देण्यात आला। स्वागत अध्यक्ष दिलीप भालेराव यांनी प्रास्ताविक केले, तर धम्ममित्र जी.एल. कांबळे यांनी सूत्रसंचालन केले, तर एम.एस. सरपे यांनी आभार मानले। परिषदेचा तालुकासह सीमावर्ती परिसरातील बौद्ध उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उमरगा प्रतिनिधी विकास गायकवाड, विश्वविनायक न्यूज। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या विश्वविनायक न्यूजला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका।